तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, 2 दिवसापूर्वी मी गेलतो गावाला आणि मामाच्या गावाला जाऊन काय काय उच्चापत्या केल्या ते तुम्हाला आजच्या व्लॉग मध्ये दिसणार आहे बरं का. आता तसं तर मी चांगल्या मनानं मदत करायला जातो, पण आपोआपच त्या मदतीचं रूपांतर उच्चापत्यांमध्ये होतं. आता सकाळी उठल्याबरोबर मी आणि बारका भाऊ बाबांच्या सोबत आलेलो शेताकडे, कारण आज आम्हाला आमच्या काजूच्या झाडांच्या वाळ्या फांद्या मोडायच्या होत्या. मग किरकोळमध्ये तिथलं काम आटपून झाल्यावर वैरण घेऊन निघालो घरात. या वाघाचे लाड सुरू आहेत, कारण वाघानं आज बाबांच्या कामासाठी कॉलेजला सुट्टी मारली. आणि त्यानंतर मग घराकडे आल्याबरोबर कट्टीवरचं खुरपं घेतलं आणि आलो आपल्या परड्यातल्या आंब्याच्या झाडाकडे, कारण आज मला आपल्या आंब्याच्या वाळल्या पाळापाचोळ्याचं नियोजन लावायचं. मग सगळ्यात पहिला आपल्या खुरप्याच्या मदतीने झाडाच्या चारी बाजूची माती उकरून घेतली. आता खूप दिवस याला पाणी न सोडल्यामुळे माती थोडीशी घट्ट होती आणि त्यामुळे उकरताना थोडा त्रास देत होती. पण या मातीला कुठे माहिती वाघ उचापत्या करत का असं ना, पण सगळ्याचा अनुभव घेऊन बसलाय. त्यानंतर मग उकरलेली सगळी माती साईडला करून घेतली आणि त्यानंतर मग झाडाच्या कडेने सगळा पालापाचोळा पालापाचोळ्यावर माती ओढून घेतली आणि त्यानंतर मग या सगळ्यावर पाणी मारलं, जेणेकरून या पालापाचोळ्याला कुजण्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं मॉइश्चर मेंटेन राहील. आणि मी इकडचं सगळं बघत तोपर्यंत आई इकडे मेथीची दाणे पेरत होती. आणि आपण ही सेम प्रोसेस आपल्या चिक्कूच्या झाडाला पण केली होती बरं, कारण या प्रोसेसमुळे आपल्या मातीचा सेंद्रिय गर्भ वाढतो आणि त्यामुळे आपल्या झाडाची वाढ नॅचरली आणि चांगली होती. आणि बिंग अँड ऍग्रिकल्चर इंजिनियर तेवढं तर मी तुम्हाला सांगू शकतो. मी फक्त आजचा व्लॉग आवडत तर तुमच्या भावाला लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता फॉलो तेवढं करायला विसरू नका. चला तर मग